आणि तुम्ही सगळे कट्टर शिवसैनिक हे माझ्यासोबत राहिलेले आहात. जगात जर्मनी असेल आहे, पण देशात परभणी काय आहे, काय असतं हे दाखवण्याची संधी पुन्हा तुम्हाला मिळालेली आहे. जो गद्दार होईल तो आम्ही गाडून टाकतो, जो गद्दार होईल तो आम्ही गाडून टाकतो. हा परभणीचा इतिहास हा परत नव्याने लिहिण्याची संधी तुम्हाला मिळालेली आहे. आणि आजपर्यंत आपला एक इथला आमदार यायचा, एक खासदार यायचा, बाकी एखाद दुसरा आला तर आला. कारण नेहमी मला असं सांगितलं जायचं की साहेब तो खासदार म्हणे खाली सेटलमेंट करतो की खाली तू वरती मी, त्याच्यामुळे खाली एक आपला परभणीचा हक्काचा सोडला तर बाकी सगळीकडे कोणी येतच नाही. आता मला परभणीतले सगळेचे सगळे आमदार निवडून पाहिजेत. सगळे तुम्ही जिथून जिथून आला असाल तिथले परभणी मला पूर्ण भगवा करून पाहिजे. आणि भगवा आपला अस्सल छत्रपती शिवरायाचा भगवा. या भगव्यावरती आपली निशाणी सुद्धा टाकू नका. निशाणीचे झेंडे हे वेगळे लावा, मशालीचे झेंडे वेगळे लावा, पण आपला भगवा जो आहे त्या भगव्यावरती एकही चित्र टाकू नका, एकही चित्र टाकू नका. कारण हा सुद्धा त्यांचा एक डाव आहे की भगव्यामध्ये गोंधळ उडवून द्यायचा. तुझा भगवा वेगळा, ह्याचा भगवा वेगळा. नाही, भगवा हा एकच. हिंदुत्वाचा भगवा, शिवरायाचा भगवा, शिवसेनेचा भगवा हा फक्त आणि फक्त भगवा आहे. त्याच्यावरती दुसरं कोणतेही चित्र असता कामा नये, हे ठेवायचंच नाही. मशाल निशाणी जशी धनुष्यबाण होती, आज मशाल आहे. आणि भगवा स्वतःच एक मशालीसारखा आहे. जर लांबून पाहिला उन्हामध्ये फडकणारा भगवा तो ती तळपणाऱ्या मशालीसारखा दिसतो. तो मशाल, तो भगवा, तेवढी ओळखच झाली आपली पुरेशी आहे. आणि या मशाली आता फक्त झेंड्यापुरत्या किंवा निशाणीपुरत्या असता कामा नयेत. या गद्दारी विरुद्ध पेटलेल्या मशाली मला तुमच्या हृदयामध्ये धगधगत्या दिसल्या पाहिजेत. आणि या निष्ठेच्या मशालीनी ही गद्दारी जाळून खाक करण्याची ताकद ही तुमच्यामध्ये आहे आणि ती तुम्ही बजावल्याशिवाय राहणार नाही, हा विश्वास बाळगतो आणि आपली रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.